प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार हा उपाय शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे की ज्या लोकांच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणात त्रास आहे, पैशा संबंधित काही अडचणी आहेत किंवा कोणतेच काम होत नाही, खूप कष्टाचे दिवस जात असतील किंवा आपल्याला आपल्या मनातली कामना जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा उपाय पुत्रदा एकादशी म्हणजे बघा आज पण 30 तारखेला पण आहे आणि 31 तारखेला पण आहे. तर तुम्ही एकादशीच्या दिवशी मंदिरात जायचं आहे भगवान शंकरांच्या आणि 108 बेलपत्र जे असतात त्याची माळ तयार करायची आहे. 108 बेलपत्रांना सुई लावायची नाही, फक्त दोऱ्यांनी त्यांना गुंडवून 108 बेलपत्रांची माळ तयार करून भगवान शंकरांना ती अर्पण करायची आहे. असं केल्याने तुमच्या जीवनातली अडचणी, तुमच्या जीवनामधली जी अडचण आहे, दुःख आहे, कष्ट आहे, पैशाचे प्रश्न आहे, अडलेली कामं आहे, कामं होत नाही, कष्टाचे दिवस जात आहे, लक्ष्मी येत नाही, हे संपूर्ण जे प्रश्न आहेत ते समाप्त होणार असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्याने काय होईल तर आपल्या मनातली कामना पूर्ण होत असते. जी तुम्ही काही कामना ह्या दिवशी भगवान शंकरांकडे मागितली तर ती निश्चितचपणे पूर्ण होते असं शिवमहापुराणमध्ये सांगितलेलं आहे. तर हा उपाय करून बघा, अनुभव घेऊन बघा. श्री स्वामी समर्थ.